मित्रांनो, कर्जत जामखेड आपल्याला तर माहितीच आहे की कर्जत जामखेडमधून सध्या रोहित पवार हे आमदार आहेत। पण सध्या कर्जत जामखेडमध्ये एक चांगली चर्चा रंगली आहे आणि ती चर्चा म्हणजे अजितदादा कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवणार असल्याची। नेमकं असं काय झालंय की ज्याच्यामुळे कर्जत जामखेडमध्ये ही चर्चा सुरू आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, अजितदादा पवार आणि शरद पवार हे जेव्हापासून वेगळे झाले आहेत तेव्हापासून त्यांच्यामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळत आहे। हा संघर्ष आपण बारामती मतदारसंघात सुद्धा पाहिला आहे। आता रोहितदादा पवार यांचा मतदारसंघ असणाऱ्या कर्जत जामखेडमध्ये सुद्धा हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे का, असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। याचं कारण म्हणजे कर्जत जामखेडमध्ये सध्या सर्वेचे वेगवेगळे कॉल येत आहेत आणि त्यामध्ये असे काही प्रश्न विचारण्यात येत आहेत की तुम्हाला आमदार म्हणून कोण आवडेल, तुमची पहिली पसंती कोणाला असेल। यामध्ये प्रामुख्यानं रोहितदादा पवार, राम शिंदे आणि तिसरं नाव घेतलं जात आहे ते म्हणजे पवार घराण्यातील दुसरा व्यक्ती। आता पवार घराण्यातील दुसरा व्यक्ती म्हणलं तर साहजिकच अजितदादा पवार हे कर्जत जामखेडमधून उमेदवारी करणार का, तसेच अजितदादा पवार हे कर्जत जामखेडमधून निवडणूक लढणार का, हा प्रश्न सध्या कर्जत जामखेडमध्ये चांगलाच रंगलेला आहे। याचं दुसरं कारण म्हणजे रोहितदादा पवार यांच्या विरोधात नेमकं भाजप किंवा इतर पक्षांनी अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळं रोहितदादा यांच्या विरोधात नेमकं कोण निवडणूक लढवणार आणि कोण रिंगणात असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। कारण राम शिंदे विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत, त्यांचा काळ निवडणूक झाल्यानंतर संपत असून नेमकं कर्जत जामखेडमधून रोहितदादा यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो। तसेच रोहितदादा यांच्या कार्यकर्त्यांमध्येही सध्या ही चर्चा चांगलीच रंगली आहे। रोहितदादा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या प्रश्नाने चांगलाच गोंधळ घातलाय। पुढे काय होणार हे आपण वेळोवेळी जाणून घेणारच आहोत। त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट लवकरच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ, तेव्हा चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।